मी म्युझिक द्यायला कसा लागलो हे मला सगळेजण प्रश्न विचारत असतात. सुरेल प्रवासच्या माध्यमाने मला लोकांना सांगता येईल. मी ज्या स्पर्धेत होतो त्या स्पर्धेत मला फ्युचर कॉम्बो म्युझिक डायरेक्टर असं म्हणायचे आणि त्याचमुळे आय थिंक ती एक सवय लागली मला ते नाव ऐकायची आणि काहीतरी नवीन संगीतातले चाळे करायची. सो त्यामुळे कॉम्पोजिशन करायला सुरुवात केली. कॉम्पोजिंग करता 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 गाणी पण लिहायला सुरुवात केली आणि फायनली आता माझा बँड आहे, गस्ट नावाचा बँड आहे माझा, ज्यामध्ये मी कंपोज केलेली गाणी आम्ही परफॉर्म करतो, मी लिहिलेली गाणी परफॉर्म करतो. आणि त्याचबरोबर रोहित राऊत आणि श्रीधर मेनन ॲज अ डुओ आम्ही म्युझिक करतो. सो रोहित श्रीधरचं फर्स्ट सिंगल आलं होतं आत्ता आषाढी एकादशीच्या वेळेस. विठ्ठल नावाचं ते सिंगल होतं. मंगेश बोरगावकरनी ते सिंगल गायलं होतं माझ्यासाठी आणि ते कंपोजिशन ॲक्च्युली माझ्याकडे 6 महिन्या आधीपासून रेडी होतं. पण देव करतो तेच होतो असं म्हणतात, त्यामुळे ते नेमकं आषाढी एकादशीच्या वेळेसच ते रिलीज व्हायचं होतं मे बी. सो त्याच वेळेस नेमका सगळा योग जुळून आला आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही ते रिलीज केलं गाणं. सो ते गाणं मी तुमच्यासाठी सादर करतोय. देवा तयावे किती वाट पाहू, देवा तयावे किती वाट पाहू, किती काळ साहू अंतराय, किती काळ साहू अंतराय, अंतराय. देवा तयावे किती वाट पाहू, देवा तयावे. बेसिकली हे गाणं ज्यावेळेस आम्ही कंपोज करत होतो विठ्ठल, त्यावेळेस एक वेगळं स्पिरिच्युअल अटॅचमेंट झालेलं त्या शब्दांबरोबर आणि त्या चालीबरोबर. ॲक्च्युली आम्ही मुखडा कंपोज केला आणि अंतरे सगळे आपोआप कंपोज होत गेले. म्हणजे त्यातला एक शेवटचा अंतरा असा होता, जग येथे सारे भासे हे निरस, जग येथे सारे भासे हे निरस, पुरवावी आस दर्शनाची, पुरवावी आस दर्शनाची, दर्शनाची. देवा तयावे किती वाट पाहू, देवा तयावे. ही लाईन कंपोज करताना जग इथे सारे भासे हे निरस, पण काय करणार इकडे कंपोज, कारण वय वर्ष 18-19 आम्ही आणि आम्हाला जग इथे सारे भासे हे निरस वगैरे कसं करणार कंपोज. काय नाही, आम्ही डोळे बंद केले, श्रीधरने गिटार हँडल केली, मी पियानो वाजवला आणि मग जे कॉर्ड्स लागत गेले ते कॉर्ड्स आम्ही लावत गेलो आणि जसं गाणं झालं तसं. आणि लोकांचा फार छान रिस्पॉन्स मिळाला. मंगेश आणि मी आम्ही दोघंही लातूरचे आहोत आणि लातूरपासून आमची ओळख आहे. सो त्यामुळे तो एक प्रवास आमचा इकडे एक सर्कल पूर्ण झाला आणि दुसऱ्या सर्कलला सुरुवात झाली. सो फार मजा आली. फार जणांना प्रश्न असतो की मी लहानपणीपासून म्युझिकमध्ये आहे का सारेगमप नंतर मी म्युझिकमध्ये आलो. सो मी खूप लहान होतो. मी साधारण एक 3-4 वर्षाचा वगैरे होतो. त्यावेळेस बाबा मार्केटिंग करायचे माझे आणि बाबा महिनाभर हरियाणा, लुधियाना,
पंजाब इकडे सगळीकडे जाऊन यायचे. सो एक दिवशी असेच आले आणि मला बघितलं की त्यावेळेस DD चॅनल्स होते सगळे. सो DDवर पंडित भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम लागलेला आणि मी म्हणजे पंडित भीमसेन जोशी जसं करतात मी तसंच इमिटेट करत होतो. फक्त ॲक्टिंग. आपल्याला त्यावेळेस 3 वर्षाच्या पोराला काय गायला येणार. मी फक्त ॲक्टिंग करत होतो अशी वगैरे सगळी. आणि बाबांनी ते पाहिलं आणि बाबांनी मग मला गाण्यात टाकलं की बाबा म्हणले नाही तू गाणं शिक, तुला चांगलं आहे गाणं. आणि मग गाण्याचा माझा प्रवास सुरू झाला. मग मी लातूरला आलो. लातूरला जगतकर मॅडमकडे मी शिकलो. त्याच्यानंतर पंडित विठ्ठलराव जगताप यांच्याकडे मी पुढचं शिक्षण घेतलं आणि मग शेवटी एका स्पर्धेत येऊन सगळ्यांच्या लोकांच्या नजरेत आलो आणि त्याच्यानंतरपासून मी आजपर्यंत सुरेश वाडकरांकडे शिकतोय. सो ती एक वेगळी ट्रीट आहे म्हणायला हरकत नाही की मला एवढ्या मोठ्या गुरूंकडे शिकायला भेटतंय. सो फार मजा आली ही सगळा प्रवास करताना. इन शॉर्ट आत्ता प्रवास सुरू झाला आहे. किकस्टार्ट आत्ता सुरू झाला आहे. सो अजून खूप पुढे जाईल हा प्रवास. आणि या सुरेल प्रवासाचा शेवट करता करता मी माझं एक फेवरेट सॉन्ग जे मी एका सिरियलसाठी गायलो होतो त्या सिरियलचं मी टायटल ट्रॅक तुमच्यासाठी परफॉर्म करतो. तुझ्या सवे असुनी तुझ्या विना जगायचे रे कसे, अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे, अंतरात राहून अंतर कसे, नाते कोणते जपून कसे, हसता हसता सुटिपणे तुझ्या सवे तुझ्या विना, नको सातरेही हवा का रे दुरावा, का रे दुरावा, थोडा विसावा, का रे दुरावा. फाल्गुन फाल्गुन शिमगानी होळी, फुकाची चिंता जीवाला जाई, फुकाची चिंता जीवाला जाई, शिकार झाली बघा सावध आणि आपल्याच जाळ्यामध्ये गावला कोळी, शबय शबय भली शबय शबय, शबय शबय भली शबय शबय.